कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने 20 मार्च 2026 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हा अध्यक्ष उद्या येणारी जी तुमची पिढी आहे सुखाने जगेल सुखाने खाईल. ते येणाऱ्या काळात महाराज वाघ्या मुरळी तुम्हाला दिसायला सुद्धा अकोला यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही धर्माचं काम करण्यासाठी आमचं पूर्ण आयुष्य धर्मामध्ये ह्या वयामध्ये टाकलेलं आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ अर्थात न्यूज आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आत्ता बातमी सविस्तर. सर्वप्रथम सर्व माझ्या भंडार बहिणींना आणि जय श्री महाकाल, नमो नारायण, जय मल्हार, जय भवानी, जय शिव. आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. याचं कारण काय आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी की येणाऱ्या काळामध्ये आपली जी वाघ्या मुरळी किंवा जे कलावंत आहेत, जे कलाकार आहेत, त्यांच्या भविष्याला उजाळा येऊ, त्यांच्या आयुष्याचं सोनं हो म्हणून आज तुम्ही इथे आहात. तुम्ही आज इकडे जे आहात ते तुम्ही स्वतःसाठी नाहीये, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे महाराज. हे ध्यानात ठेवा. आज जर तुम्ही लढाल तर उद्या येणारी जी तुमची पिढी आहे सुखाने जगेल सुखाने खाईल. ते येणाऱ्या काळात महाराज वाघ्या मुरळी तुम्हाला दिसायला सुद्धा भेटणार नाही. आज आम्ही धर्माचं काम करण्यासाठी आमचं पूर्ण आयुष्य धर्मामध्ये ह्या वयामध्ये टाकलेलं आहे. कारण आमची जी पिढ्यानपिढी चालत आलेली जी परंपरा आहे शेवटपर्यंत राहिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि आज नाही तर कधी नाही. मी मानतो की एवढी जमलेली व्यक्ती नाहीये आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढी जमली की मुंबईमध्ये एवढीच नाहीये. अजून अपार जनसंख्या आहे जी कलावंतांमध्ये आहेत, कला करत आहेत, कलेच्या जीवावर पोट भरत आहेत. कुणाकुणाचं घर कलेच्या जीवावर चाललेलं आहे. आणि आपली ही परंपरा आजपासून नसून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून, त्याच्या आधीही पासून कदाचित चालत आलेले आहे. हो की नाही? आणि आपला अधिकार आहे, आपला जन्मसिद्ध अधिकार आहे जे आपण शासनाकडे मागायला चाललेलो आहोत. आपण कुणाचं उधार मागत नाही आहोत, हे लक्ष असू द्या. आपण कुणाचं उधार मागत नाही आहोत, आपण स्वतःच्या हक्काचं मागतोय. भगवा झेंडा, भगवा वस्त्र आम्ही पुढे नेतोय. आम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही आम्हाला. आम्ही मागितलं सुद्धा नाही. पण आता ही काळाची गरज आहे, वेळेची गरज आहे. आम्हाला आमचा हक्क, आमच्या मागण्या आमच्या भेटल्याच पाहिजे. जे काय आमचे हक्क आहेत, आमच्या मागण्या आहेत, हे आपण शासनाकडे जाऊन आपलं मत मांडणारच आहोत. परंतु एक लक्षात असू द्या, हा जमाव नाहीये, हा जनसैलाब नाहीये. अजूनही जनसैलाब आपल्याला गरज आहे. आपले जे काय तळागाळामध्ये जे आपले प्रतिष्ठित कलावंत आहेत, जे वाघ्या मुरळी आहेत, जे आराधी आहेत, जे इतर घटकांचे आहेत, ते सुद्धा आपले आहेत. सर्वांना जमा करा, सर्वांना एक संघटित करा. आणि आज आपल्याला एक संघटित होण्याची गरज आहे महाराज. व्यक्ती नाहीये आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी जमली की मुंबईमध्ये एवढीच नाहीये. अजून अपार जनसंख्या आहे जी कलावंतांमध्ये आहेत, कला करत आहेत, कलेच्या जीवावर पोट भरत आहेत. कुणाकुणाचं घर कलेच्या जीवावर चाललेलं आहे. आणि आपली ही परंपरा आजपासून नसून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून, त्याच्या आधीही पासून कदाचित चालत आलेली आहे. ओके ना? आणि आपला अधिकार आहे, आपला जन्मसिद्ध अधिकार आहे जे आपण शासनाकडे मागायला चाललेलो आहोत. आपण कुणाचं उधार मागत नाही आहोत, हे लक्ष असू द्या. आपण कुणाचं उधार मागत नाही आहोत, आपण स्वतःच्या हक्काचं मागतोय. कारण आपण सिटीजन आहोत, नागरिक आहोत या महाराष्ट्राचे. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवर, शासनाच्या प्रत्येक येणाऱ्या कामावर आपला अधिकार आहे. सर्वांना आपापला अधिकार मिळाले. हो की नाही? प्रत्येक समाजातल्या घटकांना आपापले अधिकार मिळाले. आम्हाला काय मिळालं? धर्माचं काम पुढे नेतोय. हा भगवा झेंडा, भगवा वस्त्र आम्ही पुढे नेतोय. आम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही आम्हाला. आम्ही मागितलं सुद्धा नाही. पण आता ही काळाची गरज आहे, वेळेची गरज आहे. आम्हाला आमचा हक्क, आमच्या मागण्या आमच्या भेटल्याच पाहिजे. जे काय आमचे हक्क आहेत, आमच्या मागण्या आहेत, त्या आपण शासनाकडे जाऊन
आपलं मत मांडणारच आहोत. परंतु एक लक्षात असू द्या, हा जमाव नाहीये, हा जनसैलाब नाहीये, अजूनही जनसैलाब आपल्याला गरज आहे. आपले जे काय तळागाळामध्ये जे आपले प्रतिष्ठित कलावंत आहेत, जे वाघ्या मुरळी आहेत, जे आराधी आहेत, जे इतर घटकांचे आहेत, ते सुद्धा आपले आहेत. सर्वांना जमा करा, सर्वांना एक संघटित करा, आणि आज आपल्याला एक संघटित होण्याची गरज आहे महाराज. जर आपण आज संघटित झालो नाही तर येणाऱ्या काळामध्ये, जसं मी मगाशी सांगितलं, वाघ्या दिसायला मिळणार नाही, मुरळी दिसायला मिळणार नाही, आराधी मिळणार नाही, इतर घटकही दिसणार नाही, किंवा साधू संन्यासी सुद्धा दिसणार नाही. आज आम्ही कुंभाचं कार्य करून इथून पुढेही प्रत्येक महाराष्ट्रातल्या, प्रत्येक भारत भूमीच्या प्रत्येक कलावंतांना आम्ही शासनापर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि आज या तुमच्या पवित्र कार्याला सरोदे भाऊंचं मी आभार मानतो, आणि तुमच्या इतर कलावंतांचा सुद्धा मी आभार मानतो की आम्हाला या पवित्र कामात हातभार लावण्यासाठी आम्हाला एक क्षण सुवर्ण दिला. त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सर्वांनी एकजुटीने एकत्रित होऊन शासनाकडे आपल्या मागणी. जय मल्हार, जय श्री महाकाल, नमो नारायण. टाळ्या वाजवा जोरात. आणि इतर घटकांसाठी आपल्या खरोखर जे आपलं जे व्रत आहे, त्या व्रताला खरोखर आपण जागतो. कारण की संन्यासी म्हटल्यानंतर, महाराज म्हटल्यानंतर आपल्यामध्ये करतात आणि आपले काम चालू करतात. मात्र तुम्ही अशी पद्धत नाही आहे, खरोखर रक्तावर लक्ष आहे, सर्वांच्यासाठी तुम्ही चांगला विचार करता आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता. आणि खरोखर आमच्यासाठी आज तुम्ही खूप मोठा मोठा संदेश दिला. कलावंतांनी एकत्रित व्हायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे. आपला हक्क, आपले अधिकार, आपले न्याय मिळवण्याकरिता आपला संघर्ष सातत्याने आपण सुरू ठेवला आहे. तर आपण आज रोजी आपला संघर्ष सुरू ठेवला तर भविष्यात खरोखर आपल्याला आपल्या कार्याचा हे नक्की कुठेतरी थोडं दिसणार आहे. अन्यथा आपण कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये आपण होणार नाहीये. येणाऱ्या भविष्यातल्या पिढी, येणाऱ्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या समस्या सुद्धा आज रोजी आपण जर मांडल्या तर भविष्याच्या समस्या त्यांना सुद्धा कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. अन्यथा आज रोजी आपल्याला जो त्रास आहे याच्याही पेक्षा दृष्टीने त्रास समस्या या घटकाला राहणार आहे. म्हणून कलावंत हा सर्व घटकामध्ये आहे. कलावंत हा कुठल्या जातीपातीचा नाही आहे, कुठल्या धर्माचा नाही आहे, कुठल्या पंथाचा नाही आहे. कला ही निसर्गाची देण आहे. तो निसर्गाची देण प्रत्येक व्यक्तीला आहे. फक्त कोणत्याही जातीचा असो, कुठल्या प्रकारचा असो आणि कोणत्याही समाजाचा असो, याला कुठली जात पंथ आणि कुठला भेदभाव कोणी मानायला नाही पाहिजे. कलावंतांनी एक संघ राहून आपल्या हक्कांसाठी झटलं पाहिजे. आपल्या हक्क मिळवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. संघटन मजबूत केलं पाहिजे. आणि हे दावे, आपले विचार, आपली जे काही कृती आहे ते बाजूला ठेवून आपण सततपणे जर कार्यरत राहिलो तर आपण सुद्धा याचा फायदा घेऊ आणि भविष्याच्या पिढीला सुद्धा आपण फायदा देऊ. महाराजने जे सांगितलं ते खरोखर अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन त्यांच्या वतीने आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्यासमोर प्रशासनाचे लोक आले होते. त्यांनी सांगितलं की तुमचं निवेदन लवकर आमच्याकडे पोहोचवा. आपण त्यांना निवेदन दिलं आणि लवकरच म्हणजे तुम्हाला संबंधित मंत्र्याच्या सोबत चर्चा करून देण्यासाठी आम्ही आपल्या लोकांना घेऊन जाणार आहोत. जर आपली त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आपली चर्चा जर समाधानकारक झाली तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. कलावंत हा लहानपणापासून कलावंत असतो. तो कलावंत 50 वर्षाचा झाल्यानंतर शासन त्याला बोलले फक्त आता जे काही 5,000 रुपये आहेत ते देते. पण जेव्हा कलावंत 50 वर्षाचा होतो तोपर्यंत त्याचं जे काही शारीरिक कष्ट आहेत ते करू पूर्णपणे विरून जातो आणि त्याच्या अंगामध्ये शक्ती राहत नाही विचार करण्याची, चालण्याची आणि काहीतरी मिळवण्याची. त्याच्यामध्ये शक्ती कमी होते. म्हणून आपण त्यांना म्हटलं की कलावंतांमध्ये जे काही मानधन आहे त्या मानधनसाठी जे पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये बदल करावे. ते बदल का करावे? कारण की 45 वर्षाचा जो काही कलावंत आहे निदान 5 वर्षानंतर त्याला मानधन मिळाला तो सुखानं खाऊ शकेल, त्याला कुठेतरी मुलं बाळं असतील त्यांना तरी त्यांना फायदा होईल. म्हणून 45 वर्षावर ही पात्रता असली पाहिजे. आणि दुसरी अट त्याच्यामध्ये असे ठेवले आपण की कलावंतांना 20 वर्षापूर्वीचा अनुभव मागितला जातो. किती वर्षाचा? गेल्या 20 वर्षाचा. आता 20 वर्षाच्या पूर्वी काही लोकांच्याकडे कुठल्या प्रकारचे फोटो नव्हते, कोणी प्रमाणपत्र देत नव्हतं आणि कोणाचे शिफारस पत्र देत नव्हते आणि कुठल्या प्रकारचे त्यांना कुठे निमंत्रण वगैरे असं काही देत नव्हते. म्हणून 20 वर्ष खूप
आले म्हणून मी त्यांना सांगितलं होतं, त्याच्यामध्ये मागणी केली कमीत कमी 10 वर्ष, निदान मागे 10 वर्ष, निदान 10 वर्ष जर मागे गेला तर पुरावे सापडतील, काही ना काही सबूत सापडतील आणि त्याच्यावर आपण आपला हा कलावंत अर्ज करू शकेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिसरी अट सांगितली आहे की दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जी काही समिती आहे, कलेक्टरच्या अंतर्गत समिती आहे, ती समिती फक्त 100 लोकांची निवड करते. किती लोकांची निवड करते? फक्त 100. आणि 100 लोक अर्ज करू शकत नाहीत, कमीत कमी 1000-1200 लोक अर्ज करतात. 1000-1200 फक्त 100 लोकांचे अर्ज पास होतात आणि तेही श्रेष्ठता दिल्यानंतर पहिले 50 वर्षाचे वर त्यांनी अर्ज तर मागितला 50 वर्षाच्या वर, पण त्याच्यामध्ये आणखी त्यांनी अट आहे ती अट त्यांनी लेखी दिली नाही आहे. त्याच्यामध्ये असं टाकलं 60 वर्षाच्या वर जो असेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. 60 वर्षाचा जो असेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल, नंतर 50, त्याच्यानंतर समजा 55 वगैरे असं काहीतरी असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. आणि ही जर कलावंतांच्या अटी आपण आजच रोजी आपण मांडल्या आणि मागण्या जर आपल्या पूर्ण झाल्या तर नक्कीच आपल्या भविष्यात भरपूर कलावंत अर्ज करू शकतात. एक जर कलावंत कसं आहे की त्यांनी जर अर्ज केल्यानंतर तर 2-2 वर्ष त्याचा पास होत नाही, समिती विचार करत नाही, म्हणजे मग 47, 50, 55, 57 आणि 60 पर्यंत जातात. नंतर मग त्याला थोडा फायदा होतो आणि तेव्हा थोडं त्याला त्याचा अधिकार जो आहे तो मिळण्याचे थोडं त्याला संकेत मिळतात की आपल्याला मिळते. तोपर्यंत तो पूर्ण खचून जातो. कलावंत गायन करून बाहेर गावला जाऊन पूर्ण थकलेला असतो. त्याचं शारीरिक कष्ट करू गायन करू त्याचा आवाज खराब होतो. त्याच्या म्हणजे जे काही आपली जे काही सुंदर जे आतळे आहे हे आतळे पूर्ण गायन करू एकदम असे गलतान होतात, थकून जातात आणि त्यांना जे काही आपलं राशन आपण जेवण करतो ते सुद्धा पचन होऊ शकत नाही. बऱ्याचशा लोकांना बिमाऱ्या होतात, अनेक प्रकारचे आजार होतात. यामधून ते लोक मोठ्या प्रकारचं आपलं जे हक्क आहे मानधनाचं ते घेण्यात असमर्थ ठरतात. म्हणून या मागणीमध्ये आपण बदल केला पाहिजे असं त्यांना आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर आपण समजलं आहे की जे कलावंत म्हणजे आज 70-80 वर्षाचे लोक आहेत, ते जर अचानक पुन्हा धावले गेला, त्याचा समजा कुठे अपघात झाला, अचानक त्याला एखादा शारीरिक झटका आला किंवा हृदय आला किंवा कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत त्या सरकारने दिली पाहिजे. 10 लाख रुपयाची मदत दिली. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.